फ्रेंड्स, मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये करते तुमचं खूप सारं स्वागत. तर कसे आहात तुम्ही? आशा करते की खूप छान असतात आणि तुमचा आजचा दिवससुद्धा खूप छान जावं. तर आता वाजलेलं आहे सकाळची 11:30. तर मुलांची आंघोळ वगैरे झालेली आहे. आणि मुलं ड्रॉइंग काढतात ते. तर आम्ही एक मोबाईलवर गेम बघितला होता, तर तोच आम्ही ड्रॉ करायचं ट्राय करतोय. दिवस झालं माझे ब्लॉग आलेले नाही आहेत, तर इथून पुढे माझे ब्लॉग कंटिन्यू येतील. तर नक्कीच पहा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, की जेणेकरून तुम्हाला मी टाकलेले व्हिडिओ पाहायला मिळतील. तसेच शेजारीला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. तर आता मुलांचं ड्रॉइंग वगैरे चाललेलं आहे. तर आता सकाळचे 11:30 वाजलेले आहे आणि इथं शौर्य कलर करतोय. इथं कलर वगैरे घेऊन बसलेला आहे. शौर्य, तू काय करतो? हमटी डमटी. तो कोणता कलर आहे तुझ्या हातामध्ये? हा, बघू बरं तू कलर कसा करतो. वाव, खूप छान केलाय. त्याच्यानंतर आम्ही एक नवीन गेम बनवलेला आहे, तर स्वरा तुम्हाला तो गेम दाखवणार आहे. तर इथं आम्ही एक हाताचा शेप, त्यानंतर एक राऊंड शेप आणि एक ओव्हल शेप असे 3 काढलेले आहेत आणि त्याला कलर केलेला आहे. जिथे पिंक कलर आहे तिथे ही ॲक्टिव्हिटी करायची, त्यानंतर जिथे येलो आहे तिथेही आणि ब्ल्यू आहे तिथेही ॲक्टिव्हिटी करायची. तर अशा प्रकारे आपण लहान मुलांचा ब्रेन डेव्हलप होण्यासाठी ॲक्टिव्हिटी करून घेऊ शकतो. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरात लहान मुलं असेल तर त्यांच्याकडून नक्कीच अशी काहीतरी वेगळी ॲक्टिव्हिटी करून घ्या. मोबाईल पाहण्यापेक्षा ही ॲक्टिव्हिटी खरंच खूप छान आहे. तू काय काढलंय बघू? हा, आमची शौर्याने हमटी डमटी काढलेला आहे. हॅलो फ्रेंड्स, आता संध्याकाळचे 8 वाजलेले आहे आणि मी मार्केटमध्ये गेले होते भाज्या वगैरे आणायला. तर आमचा चहा वगैरे झालेला आहे. तर चला मग बघूया आज काय काय मार्केटमधून आणलेलं आहे. स्वरा आणि शौर्याला पॉपकॉर्न खूप आवडतात, त्याच्यामुळे मी त्यांना पॉपकॉर्न आणले. तर भाज्या खूप महाग आहे, 30 रुपये पावशेर. त्यानंतर टोमॅटो सुद्धा खूप महाग झाले. कोथिंबीर सुद्धा महाग झालेली. मी फक्त फ्लॉवर, वांगे, त्यानंतर टोमॅटो आणले अर्धा किलो, मिरची पावशेर, अद्रक, कोबी आणि एका ठिकाणी कोथिंबीर स्वस्त होती 30 रुपयाला, त्याच्यामुळे मी घेतलेली आहे. पालक पण थोडी महाग होती. बरेच दिवस झालं पालेभाजी खाल्लेली नाही आहे, त्याच्यामुळे मी आणली. अशा प्रकारे माझ्या भाज्या वगैरे आणून झालेल्या आहे आणि आता स्वयंपाक करायचा आहे. त्यामुळे TV बघतात आहे. तर आमचं शौर्य पॉपकॉर्न खातोय. पॉपकॉर्न कोणाला आवडतं? शौर्याचे केस पण आता वाढलेले आहेत जास्त. आत्ताच मी मुलांना पॉपकॉर्न खायला दिलेले आहे. तर शौर्य पॉपकॉर्न खातो. त्याच्यानंतर इकडे स्वरा पण बसलेले आहे. काही दिवसांनी स्वराचं स्कूल चालू होईल, त्याच्यामुळे आता सगळी तयारी पण करावी लागेल.
तर आता मुलांच्या मजा करण्याचे दिवस संपत आलेले आहे आणि एक 8 दिवसांनी स्वराचं स्कूल चालू होईल. त्याच्यानंतर मग वेगळं रुटीन चालू होईल. जर सुट्ट्या असल्यामुळं थोडंसं उशिरा उठणं किंवा मग खाण्याचा टाईम इकडे तिकडे व्हायचा. तर आता शाळा चालू झाल्यानंतर सगळं टाईम टू टाईम होईल. शौर्याला काही यावर्षी स्कूलमध्ये टाकणार नाही, तर पुढच्या वर्षी टाकणार आहे. तर आता या भाज्या वगैरे मी व्यवस्थित करून आता फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. त्याच्यानंतर मला संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे. 3 दिवस झालं पुणे भागामध्ये पाऊस चालू झालेला आहे. तुमच्या इथे सुद्धा पाऊस असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आय होप की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.